हादरवण्यासारखे हा मित्रांनो आमची गाडी रस्तो करतात आणि आमची गाडी पंक्चर झाली. अभी मजा आएगा ना मेरे भिड़ू दिवसभर निजना पडेगा चादर ओढ के. मुका खोटा वाटला आम्ही येतो विरडेसून चलत चलत कारण गाडी झाली पंक्चर. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. आज आम्ही विरडे दाखवायला गेल्या. Happy birthday to you. Happy birthday. कोणतं म्हणून कापू? Happy birthday राजू. तुमची व्हायरल कर. आज समजा या माणसाला आमचं फुकट घालायचं. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी तोडामारकर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो हो इंट्रो जो असा तो मी ज्या दिवशी जत्रा झाली तर मित्रांनो इंट्रो जो आहे तो मित्रांनो ह्या व्हिडिओ तर मित्रांनो इंट्रो जो तर मित्रांनो हो जो इंट्रो असा तो मित्रांनो विरडीच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशीचो असा. कारण याच्या आधी मी सुरुवात केलं एका वेगळ्या ब्लॉगसाठी. तो ब्लॉग काय सक्सेस जाऊ नाही. माशांच्या व्हिडिओचा होतो तो आमचा काय मोहेच झाला. बघूया कधीतरी पुढे वाटी जमला तर मग जाऊया माशांचे व्हिडिओ पण तुमका बघू गावतले. हातवळी आलो मटण मारताय. हां तर मित्रांनो आम्ही गेलो विरडीच्या जत्रेक आणि जत्रेक गेल्यानंतर धमाल ते काय केली मजा मस्ती केली आणि काय आमच्यासोबत घडला तर तुमका मित्रांनो व्हिडिओमध्येच बघूचा पडतला. चला व्हिडिओ सुरुवात करूया. हॅपी बर्थडे राजू. अरे बाकीच्यांनी म्हणा. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. कापू नको चाकू धारणार आहे. हॅपी बर्थडे हे कमणा. आणि हे का दर आई बरे म्हणे आई रे आई म्हणजे दोनदा काय तर खाऊन बघूया. माका बरं तू का इकडे बघा आई हा. अरे हे ह्या काय काय तर त्याच्यावरती दिसत नाही कडे झाला मा कापते अरे एक लागे थे असं दूर म्हणजे फोटो दिसत खालसून मार फोटो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे कोणतं म्हणून कापू बस कापतो यो बरोबर. फोटो येऊ माझा. ये रे तू ये चल खाऊ नको चिडी नाकात घालची. हॅलो पण यो
पुढे ये बाई. पुढे ये. तू पण धर धर काय धर बिया म्हणायचं राग म्हणायचं तुझं बघी का? असो गेल्याकडे धरलं कंटाळ लोक रागच्या खाता तोच चौकाने तिकड लागतं क्रीम आहे का काय त्या फोटो देऊ नको. येऊ. अजित चिडायचा ये मरा ऋतिक. हा फ्लॅश. सावली व सावली अरे काय झालं लास्ट असं तर होऊन जातो. आज आम्ही विरडे दाखवायला गेल्या आणि 1 नंबरच्या हेज्या देवळा पळय त्याच्या सायडीकूच एक हॉटेल हा. 1 नंबरच्या आमकां दिली काल बेस्ट वालोर चाय.
फर्स्ट टाइमच आम्ही इली जत्रे कसे हो आहे ना पुनर्वसना दोन बंधू एकाच कुटुंबात जन्माला येतात. दोनही बंधू एकाच रक्ताचे असतात, पण त्या दोनही बंधूंचे विचार फार वेगळे असतात. आणि लग्नावर रिमोट करून सुद्धा साऱ्यांच्या संसार काही स्वीकार्य होत नाही. काही काही जणांच्या संसाराचं वाटोळ होतं. मला ते माझ्या संसाराचं करायचं नाही. आज माझ्या कायद्याचं संरक्षण झालं. तुमचे उपकार म्हणायला तेवढे थोडे. उपकार आम्ही केले नाही, आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलं. कारण क्षत्रिय झाला आमचा जन्म झाला. माणुसकीचा धर्म तुम्ही जोपासता. आज माझं संरक्षण तुम्ही केला, पण त्या देवमाणसाने माझं संरक्षण केलं. त्यांचं नाव तरी करू शकेल का? हरिद्वार नदीचा राजकर्ता श्रीपाद राजकर्त्या पुन्हा एकदा नमस्कार. आशीर्वाद. तुमचा पेहराव पाहिला, वेशभूषा पाहिली, एकंदरीत तुमची हालचाल पाहिली. तुम्ही भूतलावर दिसत नाही. हरिद्वार नदीत आम्ही तुम्हाला केव्हा पाहिलं नाही. मी मी आता तिथं आले. पाताळपुरात वसतिस्थान आहे. पाताळपुराने सम्राट पंचदेव यांची कन्या नावाचं नाव. म्हणजे तू इतकी नव्हे, खालून वर आली, चालून उभं राहिले. वर का आली? हे सौंदर्य पाहण्यासाठी. पाहिलं, समाधान झालं का? झालं. मग आता माझी तुला एक विनंती आहे. अशी कोण- इथं जसं बदलणारं सौंदर्य तसंच क्षणाक्षणाला येणारे संकटांचे वेगवेगळे अनुभव आहेत. प्रत्येक वेळी संकटात सहकार्य करण्यासाठी मी तुझ्यासोबत उपस्थित असेलच अशातला काही भाग झाले. तेव्हा मला माझं राजकारण हात देते. राजदरबारी मला जावं लागेल. तूही जास्त काळ इथे थांबू नकोस. पाताळगोरीची जी आली तिथे खाली जा. कधी ओळखली? हो ना. मला कळले तुम्हाला तुमचे घरचे हाल येते. पण राजा ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुला मला काहीतरी सांगायचंय, हो, मला सांगायचं. पण मला तुला काही सांगायचं नाही. मला सांगायचं. बरं सांग. ज्या क्षणी तुम्ही इथं आलात ना, हो त्या क्षणी सर्वात माझी नजर गेली ना, ते तुमच्यावरती गेली. माझ्यावर आणि याला कारण हे तुमचं सौंदर्य आहे. हा राजकीटा केला, हा तुमचा देखणेपणा. आणि हे तुमचं सौंदर्य पाहून आज माझं मन सहज तुमच्या दिशेने ओळखून राहिलं. काय गं? माझं सौंदर्य पाहिलंच ते सौंदर्य तुझ्या मनात भरलं. हो, या अगोदर तू असं सौंदर्य केव्हाही पाहिलं नाही. कधीच नाही. म्हणजे पाताळ बोलत माझ्यासारखा देखणा कोणी दिसतच नाही की घरात. फक्त तुम्ही काय म्हणते? तुमच्यासारखे तुम्ही. वा. आणि हे सौंदर्य पाहून माझ्या मनातील भावना मला तुम्हाला सांगायचं. भावना हो, भावना. संक्षिप्त बोलण्याचा अर्थ हे नाही ते. एवढं फार चांगलं आहे. देवायो, आज तुमची माझी भेट झाली. हा परिक्रमा मला नकोय. असं राहण्यापेक्षा आपण सदोदित माझ्यासमोर असाच मनात आलो. किती लोक? किती म्हणजे ऐकायचं माझं भावना.
चांगलं ऐकायची सवय आहे. हो ना मग ऐका एकच तुम्हाला सांगायचं नको परके मला तुमची म्हणा तुला माझे म्हणून करू का? लग्न हं? माझे लग्न खरं सांगू का? आवडलं काय आवडलो? तुम्ही आवडलं मी आवडलो. नको परके मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा वागवा काही बोलते चांगलं बोलते मला नाही मानले. तुझ्या प्रेमाच्या जाळ्याचा किती विस्तार करण्याचा माझ्यावर प्रयत्न कर. हे तुझे सारे प्रयत्न व्यर्थ ठरणार आहे. त्याचा काही उपयोग होणार नाही. आता एक स्वतः युद्धात आला थांबा तरी माझं शस्त्र तुझी मान एक घाव दोन तुकडे हो लागेल ती लागण्यासाठी आहे. काय लागण्यासाठी आहे? वरील धार आहे हो. पाहिजे नको. नवीन आहे मागे मागे कसं जाते ते वाटते हो. ती जरा बाजूला ठेवा. बाजूला पदरा कापून बघूया काय कापून बघूया? जरा कापून बघ काय कापून बघूया? मला वाटते काय ते? रस्त्याने हो, रक्ते. नको. जरा रस्त्याने बरी सांभाळतो. तुझं सांभाळायची सवय आहे. मी पण घेतलं. ती तुम्हाला सांभाळायचं. तुझं सांभाळ ठरविले लग्न करायचं तुमच्याशी. तुला सांगायचं होतं तू सांगितलं मला ऐकायचं होतं मी ऐकलं आता तू जाऊ शकते तर काय
मला पाहता क्षणी मी तुझ्या मनात भरलो, मी तुला आवडलो. पण तुला पाहता क्षणी तू मला आवडावीस किंवा तू माझ्या मनात भरावीस असं तुझ्यात काहीच नाही. मला तू आवडलीच नाही. म्हणजे तुम्हाला आवडण्यासारखं माझ्यात काहीच नाही. काहीच नाही. फुकट गेलं तरी याचा विचार तू कर. तुमची आवड मला वेगळी दिसते. सवड काढून ये सांगेन तुला. जाते जा. माझी गरज नाही. नाही. पश्चाताप तुम्हाला पश्चाताप घरात तरी चालेल. लग्नाशिवाय तुम्ही राहा. लग्नाशिवाय मी राहिलं नाही चालेल. माझ्यासाठी शोधून सापडला. तुझ्यासाठी शोधायला झालं मी जाऊ शकते. बरं. बरं, हाक मारू नका. आणि येणार पण नाही. येऊ नको. मला पण गरज नाही. सगळी प्रेमाची परत तुला येशील का? काय झालंय काय तुम्हाला? हाक का दिला तुम्हाला? येईल नाहीस? तुम्ही हाक द्या तर मागे आले. चिवट आहेस का तू? हो, चिवट आहे. हाक कशाला दिला? मी अंगणी. नाही तर आज होत आहे तुला. वास होत आहे. कान वाजतायत तुझे. हो, कान वाजतात माझे आता. हे अरण्य आहे ना, इथे भूतं फिरतात. होत आहे. हा. सापडतील तुला. मला भूतांची भीती नाही. तुमची भीती वाटते. साधय कुणी प्रेमाची परत तुला येशील का? प्रीत देशील का? मग त्यावेळी मी तुझ्या तब्येतचं संरक्षण केलं. माझी इच्छा
तू दाट ठेवली होती. अरे हा दाढी सगळं हात ठेवले होते. तर छात्रवंत तुझी आता तुला पुढे आला आहे. म्हणून या माझ्या मुलाचा लक्षात ठेव. जातीवंत काळा सर्प आहे. माझा विद्याला प्रयत्न करशील आणि माझ्या सेवा सरळ सरळ जायत राहाने दोडा मार्गा नाव नाही त्याका सरळ जाता आले. तसं ना ती जर पंक्चर काढले त्याचं घरच खंयता अरे देव तसं सांगा काही ना त्याका ना. रेंजीस सांगा ना. गाडीत म्हणजे पाणी होतं काय घेऊन एस टी ती असं तुका वाटत असत तर एस टी नाही. उजवाडला मला आमची गाडी रस्तो करतात आणि आमची गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे आमकां विर्डेसून आम्ही आता बरोबर हदीर पोचलो. पाय दुखले पेंगडा दुखली का चलांक सुद्धा जमना नाही बघ. पेंगडा ह्या आली का कसं तरी चलान बघतो बरा दिसतं. पेंगडा दुखली म्हणा असं चलतो. तर मित्रांनो आम्ही दडलेलो एस टी गेली थंयसून. मुका खोटा वाटला आम्ही येतो विरडेसून चलत चलत कारण गाडी झाली पंक्चर. खत्म
बाय बाय टाटा गुड बाय गया. तिकडे 2 जण आहोत, बाकीचे गेले पुढे जाऊ. हैराण झालं, जत्रा आठवणीत राहतली. मॅपवरती लायले तर आम्ही टोटल 6 किलोमीटर चाललो. अभी मजा आएगा ना मेरे भिरू, दिवसभर नीजना पड़ेगा चादर ओढ़ के. आणि काळा हे घालून जॅकेट घालून रस्त्यावर उभा होता की नाही. दिवसभर बस मोठी जाताला आज. अरे व्हिडिओ एडिट करूची राहतली असं दिसता. किती आता निजा माहिती हो आता निजत पडायची ना मरे, निजलं तरी फुकटता. बेडशीर माका तो पाय गेलो फुतू सारखे च्या घेतल्या नु ड्रायव्हर मध्ये लक्षच असतं रे साईड कोण आहे कोण. काय रे बाळ होती ना ती. आता आराड कोणतं पक्षी अड्डा होता. आम्ही ऐश्वर्य पिक्चर शूटिंग करू सकाळी सकाळी पाहुण्यांक घेऊन त्यांका आता ही व्हिडिओ बघल्यापर्यंत ना बसलो थेऱ्याने आम्ही विरडेक पाहुण्यांक घेऊन पूर्ण येई सर आम्ही सगळी शूटिंग काढली. आणि गाडी झाली पंक्चर. बरोबर आम्ही 7 किलोमीटर चलत गेलो. वा पाव बी काय घेतल्यात मग. हे औषध लायल्यात गाडीवर रे. आणि तुम्ही खंय होत्या आणि हुंय पॅसेंजर थांबलेलो आल्या. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया. ती एकटो आम्ही इथं तो काढले मग भारी येतात फोटो मध्ये. काढ बाहेर काढ गाडी. गौर से देखिए इस टायर को. आता मित्रांनो जे हरवलेले पुढे गेलेले ते आता पाठी राहले. आता आम्ही पुढे आतो त्यांची गाडी घेऊन ते कसं येलो ते चांगलं होते जा म्हणा. पण तरी जर आम्ही आता झालो दूर जातो आणि बघा चला होते ते गाडीवर बसले आणि गाडीवर होते ते आता चलतं. आठवणीत राहण्यासारखे हा मित्रांनो या सगळा. तर मित्रांनो अशी गोष्ट घडलेली आमच्यासोबत. अचानक भयानक प्लॅन झालो आणि तो प्लॅन पण असं झालो की लिस्टवरती इल्लाला नाव वन वशाल असा इल्लाला वन वशाल. आम्ही आपले यूट्यूब याच्यावरती गुगलवरती सगळ्यात सर्च मारलो, मॅपवरती सर्च मारलो, गाव काय गावाना योग म्हणता नाटक असा जत्रा असा वनात म्हणजे की म्हावळिंगे सायटीन बिचोली योग म्हणता धारगळे सायटीन. हा ह्याच्यात कन्फ्यूज झालो आणि होती विरडेची जत्रा. तर आम्ही विरडेच्या जत्रेक गेलो आणि तुम्ही बघितलं असतं जत्रा वगैरे तर व्यवस्थित झाली. आणि बाहेर पडायच्या टायमार समजला की टायर आपलो पंक्चर हा. म्हणजे काय कशी बशी एकदाची गाडी ज्याची गाडी होती त्या काय पंक्चर येते म्हटलं ती तशीच जा टुबलेस टायर होतो. आणि नंतर मग आम्ही पाठीमागून पूर्ण 7 किलोमीटर मित्रांनो चलत दिलो. 7 किलोमीटर तुम्ही बघितले असल्या. सगळं आज व्हिडिओ कॉमेडीच झालं. आणि नंतर मग घरा येईपर्यंत वाजले 8:30 आणि काय बाकी तुम्ही सगळं व्हिडिओ बघितले असतल्यात. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटली. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.